तुम्हाला माहिती कुठून भेटली होती? मला ही गोष्ट सांगा पहिली. माहिती आम्हाला YouTube वरून बघितली आम्ही. हां. मग आम्ही कॉन्टॅक्ट केलं शेतकऱ्यांशी. शेतकऱ्यांना 4-5 शेतकऱ्यांना कॉल केले. विश्वास बसत नव्हता आधी. मग आम्ही तुमचा नंबर घेतला. तुम्हाला कॉल केला का असं औषध कुठे मिळेल बुवा. मग तुम्ही आम्हाला सांगितलं वडनेर, वैरव आणि पिंपळगाव. मग आम्ही तिथून औषधं घेतली आणि सोडले. पण एकदम सुंदर रिझल्ट आलेले. आजपर्यंत असे कोणत्याच लिक्विडचे एवढे सुंदर रिझल्ट नाही आले. एवढे छान रिझल्ट आलेले. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफचे. हो, एक नंबर रिझल्ट आहे. प्रत्येक शेतकऱ्यानं सोडलं पाहिजे काळजीपोटी. एक वेळास तुम्ही सोडा, आयुष्यभर तुम्ही सोडशाल हे. एवढं छान रिझल्ट आहे. एकदम हो, लिक्विड कसं आहे एकदम? एकदम पाण्यामध्ये टाकल्या विरघळत येते. एकदम छान. काही तकलीफ नाही येते नाही. ग्रीन लाईफ पण त्यांची. हो. अच्छा. आतापर्यंत याला ग्रीन लाईफच्या किती बॅग गेल्या असेल? तरी 2 बॅग गेलाय आतापर्यंत. 2 बॅग गेलेल्या आहे. हो. किती क्षेत्र आहे बोलले हे? 1.5 बिघा आहे. अच्छा. आणि कार्बन किती गेला असेल आतापर्यंत? कार्बन लईत 6-7 लिटर गेलंय. 6-7 लिटर गेलेले. हो. पण आज जर बघितलं तर ते शेतकरी म्हणता का रासायनिक शिवाय शेतीच होऊ शकत नाही. काय नाही, सांगाल? असं काहीच नाही राहिलं. हं. ते कारण रासायनिकचे रिझल्ट आहे ना तांत्रिक राहिले 1-2 दिवसापुरते भेटतात आणि नंतर प्लॉट जांब होतोय. तसे ग्रीन लाईफचे आणि कार्बनचे रिझल्ट अति सुंदर आहे, एकदम छान. दीर्घकाळ टिकते हो, एकदम. आरामशीर. अच्छा. पण मग आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे का शेतकरी विचारता आम्हाला का काय फरक आहे कार्बन आणि बाकीच्या लिक्विड आणि खतांमध्ये, कार्बन आणि ग्रीन लाईफमध्ये काय सांगाल त्या शेतकऱ्यांना? त्यांनी एक वेळेस सोडलं पाहिजे आणि किंवा माझा नंबर घेतला पाहिजे. त्यांनी मला कॉल केला पाहिजे का तुम्ही प्लॉटवर येऊन व्हिजिट केली पाहिजे. काय रिझल्ट आहे. एक साईडला तुम्ही सोडू नका एखाद्या गल्लीला आणि बाकीच्या गल्लीला सोडा तुम्ही. भविष्यात कधीच विसरणार नाही तुम्ही कार्बन आणि ग्रीन लाईफला. एवढं सुंदर म्हणजे रिझल्ट आहे. जीवनदानच भेटतं डायरेक्ट एकदम छान. प्लॉटला. एकदम. तुम्ही जे कीड रोग आहे, हे ते नागाळे हे सुद्धा कंट्रोल होतात. लाल कोळी सुद्धा नाही, कुठंच काही नाही. प्लॉट एवढा सुंदर झालेला आहे प्लॉट. म्हणजे डायरेक्ट वरचा फवारणीचा खर्च कमी होऊन कमी जातो. होतो आरामशीर. खर्चाच्या बाबतीत बोलाल तर काय फरक आहे आपल्यामध्ये आणि रासायनिक मध्ये खर्च? रासायनिक मध्ये दिवसाआड स्प्रे द्यायला लागायचे. हं. आता ग्रीन लाईफ आणि कार्बन सोडल्यापासून आहे ना 5व्या-6व्या दिवशी स्प्रे केला तरी काही टेन्शन नाही राहत. म्हणजे आठवड्यातून डायरेक्ट एक स्प्रे राहतो हो, फक्त. 1 किंवा 2 स्प्रे, पण जास्त नाही आता. पहिले दिवसाआड स्प्रे राहायचे आमचे. म्हणजे तुम्ही डायरेक्ट वापरलं नाही, अगोदर शेतकऱ्यांना हो, फोन केले. शेतकऱ्यांना आधी कॉल केला. कारण कसं आहे, कंपनीवाले बहुतेक आता कंपनीवाले फसवतात का हे प्रॉडक्ट वापरा, ते वापरा. आपण शेतकऱ्यांशी गाठ घेतली. शेतकऱ्यांना विचारले रिझल्ट कसं काय. शेतकरी म्हणा एकच नंबर आहे, तुम्ही एक वेळ सोडून बघा म्हणा आमच्या शब्दावर. तर मी वापरलं तर अति उत्तम रिझल्ट आले. म्हणजे व्हिडिओ मध्ये जे रिझल्ट बघितले तुम्ही, हो, त्याच्यापेक्षा अति सुंदर आले. अजून जास्त रिझल्ट आले आम्हाला. काय बोलताय? हो. हे मी बोलतोय म्हणून बोलताय का? नाही खरंय? नाही, तसं नाही. प्लॉट सांगतोय ना, प्लॉट सांगतोय म्हणजे ना. आज तुम्ही नाही प्लॉट बोलतोय. बरोबर आहे. आता बघा ना, हे नागाळी असल, थ्रिप्स असल, काहीच नाही, एकदम क्लीन आहे. हे काहीच नाही, नाहीये. बरोबर. याच्यासाठी आज खर्च किती होतो? भरपूर रासायनिकवर भरपूर खर्च झाला असता. पण ऑर्गॅनिकवर खर्च कमी झालेला आहे. शेती सुंदर राहिलेली आहे. शेतीचं काही नुकसान नाही झालं, काहीच नाही. आपला खर्च किती टक्के कमी रासायनिक पेक्षा? रासायनिक पेक्षा भरपूर खर्च कमी आहे. तरी 40-50% खर्च कमी झाला. म्हणजे निम्मा खर्च हो, वाचतो. निम्मा खर्च कमी झालेला आहे. अच्छा. टोटल किती आहे झाड, रोप किती? हा? किती टोटल झाड किती लावलेली? झाडं तरी 4-1 हजार काढी. 4-1 हजार काढी का? हो. अच्छा. म्हणजे तुम्ही आज एकदम निवांत झोप लागत असेल. हो, बरोबर. आजपर्यंत तुम्ही भरपूर वॉटर सोल्युबल भरपूर खतं सोडले असेल. काय हो, फरक आहे कोणत्याही कार्बन? कंपनी सोडले, पण असे एवढे सुंदर रिझल्ट कधीच नाही आलेले. एवढे सुंदर रिझल्ट आलेले आहे. कार्बन आणि त्यांचे? हो, कार्बन आणि ग्रीन लाईफ. अच्छा. जमिनीमध्ये काय बदल झाला? जमीन भुसभुशीत झाली. मुळी चालण्याची जास्त चान्सेस, म्हणजे मुळ्या लांब लांब पसरल्या. हां, हां, हां. आणि जमीन पोकळ झालेली आहे अशी भुसभुशीत. अच्छा. याला तुम्ही आपलं ते नवीन प्रोडक्ट पण वापरलं होतं बरोबर ना? हो, म्हणजे थंडीमुळे पान गोळा झाले होते. हो, हो. त्याला आपण ते फ्युजन सोडलं होतं. हो, एकदम सुंदर रिझल्ट आहे त्याचे पण. पानं एकदम असे फ्रेश झालेले, असे गोळामध्ये झाल्या त्या वाट्या, पण ते क्लिअर झालेले फ्युजन. आता आपण बघू शकतो 100-150 फुलकळी प्रत्येक झाडेला. हो, आरामशीर. जास्त बरोबर ना? पण कमी नाही. अच्छा. बरं आज जर बघितलं तर रासायनिकमध्ये खूप समस्या येऊ राहिल्या. ते खूप म्हणजे रोगाला बळी पडतं. रोगाला बळी पडतो प्लॉट, म्हणजे असं गोळावणे, थ्रिप्स, आळी, नागाळीचा स्पॉट पण नाही प्लॉट वरती, तुम्ही बघू शकता. काय बोलताय? काहीच नाही. कुठेही तुम्ही कॅमेरा फिरवा, स्पॉट सुद्धा नाही नागाळायचे. डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे कुठेही तुम्ही बघा. डायरेक्ट आज गॅरंटीच घेऊ शकता. हो, गॅरंटीच घेऊ शकतो डायरेक्ट. कुठंच नाहीये. नाही, कारण पावसाळ्यात नागाळा येऊ शकते, पण हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात नाही आली, ही गॅरंटी देऊ शकतोय आम्ही डायरेक्ट. नमस्कार. नमस्कार सर. आपला संपूर्ण परिचय द्या. नाव संदीप साहेबराव सलादे, राहणार वडनेर, वैरव.
तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. अच्छा. आता मला सांगा, आता हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे, बरोबर? हो. किती क्षेत्र आहे सर हे? हे 1.5 बिघा क्षेत्र आहे. 1.5 बिघा आहे का? हो. अच्छा. व्हरायटी कोणती? हे विरांग व्हरायटी. विरांग व्हरायटी का? हो. बरं, बरं. शेती किती वर्षापासून करता आपण? शेती तरी 7-8 वर्षापासून करतोय, लहानपणापासूनच. लहानपणापासूनच. हं. अच्छा. आता आपण इथे बघतोय, हं. इथे बघू शकतो. हा प्लॉट किती दिवसाचा झालेला आहे? हा 45-50 दिवसाचा प्लॉट आहे हा. 50 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. हो. अच्छा. बरं. इथून मागे आपण काय रासायनिक वापरायचं का सर्व? हो, रासायनिक वर प्लॉट राहायचा. अच्छा. या वर्षी काय वापरले आपण? आपण ऑर्गॅनिक कार्बन वापरलंय आणि ग्रीन लाईटची बॅग वापरलेली. अच्छा. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजीचे प्रोडक्ट वापरलेले. हो, एकदम बरोबर. अच्छा. या प्लॉटला ऑर्गॅनिक कार्बन दिल्यानंतर काय बदल जाणवला आपल्याला? आपली फुलांची संख्या वाढलीये, हं. ग्रेनरी वाढलीये, हं, फुटवे वाढले. हं. त्याच्यानंतर जो पाहिजे तसा प्लॉट बांधलाय, गोळा होण्याची कमतरता झालेली आहे. हिवाळ्यामध्ये प्लॉट एवढे खास जमती नाही. बरोबर. आणि बाकीच्या खादी सोडल्या त्या अपटेक केलेल्या आहे आणि चांगलं म्हणजे ताकद लागली प्लॉटला. पाहिजे तसा बांधलाय मनासारखा प्लॉट. अच्छा. म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का एकदम? हो, 100% समाधानी. जी फुलांची संख्या आहे, फुटव्यांची संख्या आहे ती जास्त प्रमाणात आहे हे सोडल्यामुळं. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना सोडलं पाहिजे हे. चांगलं प्रॉडक्ट आहे. एक वेळेस सोडून पहा तुम्ही, चांगले रिझल्ट येते. आता मला सांगा, थंडीमध्ये इतर शेतकऱ्यांना काय समस्या आलेल्या आहे? इतर समस्या म्हणजे फुटवे नाही भेटले त्यांना. त्याच्यानंतर प्लॉट गोळा होतो, फुल संख्या जास्त न लागणे, ड्रॉपिंग होणे फुल, या समस्या भरपूर येत्या. पण आपल्याला अशी कुठलीच समस्या नाही. नाही, कुठलीच नाही. तुम्ही प्लॉट मध्ये बघा, सगळीकडे बघा, एकदम सारखं छान फुल आलेले, पत्ती एकसारखी झालेली. आता इथं जर बघा. बघितलं तर हे पान आहे का काय? बघा ना, बरोबर. 50 दिवसाच्या एकदम मानाने. जोरात पान झालेले, खोड पण ग्रेनरी पहा ना. खूप आहे. आणि आपलं असं आहे म्हणजे नवीन ब्लेड असतात अजून जोरात रिझल्ट असते. आपण पहिली तांबटी कट करून आणि त्याच ब्लेड लावलेले तांबटी. म्हणजे शिळ्या बेडवर लावले. हो, तरी एवढी छान झालेले. लोकांनी इथं फ्रेश बेड लावले. तरी एवढी plot छान खराब. नाही झाली, उपटून टाकायला लागले प्लॉट लोकांना. आता तुमचाच अनुभव आहे. तुम्ही तुमच्यासोबत मित्रांनी पण रोप सारखेच घेतले ते. हो, सारखेच त्यांचे नाही जमले एवढे खास प्लॉट. कारण ते रासायनिकवर होते. हो, रासायनिक. हो. अच्छा. आता मला सांगा, याला कार्बन सोबत आपण ग्रीन लाईफ पण दिलं होतं ना? हो, किती किलोची बॅग होती? ती 4 किलोची बॅग होती. अच्छा. ती दिल्यानंतर काय फरक जाणवला? आणि फुटवे आणि फुलकळ्या, ग्रेनरी येते, गोळा होण्याची कमतरता झाली. म्हणजे जे गोळा प्लॉट होता ते फ्रेश झालं, पानं येते क्लीन झालेले. म्हणजे आज कमतरता कुठलीच भासत नाही. नाही, प्रत्येक शेतकऱ्यांना सोडलं पाहिजे कारण ही काळाची गरज आहे. आता मला सांगा, तुम्ही इथून पुढे हेच तंत्रज्ञान वापरणार का? हो, 100% हेच वापरणार कारण छान रिझल्ट आले आम्हाला. अच्छा. आज जर बघितलं तर थंडी एवढी, थंडीमध्ये प्लॉटच सेट होऊन राहिली. नाही, बरोबर, सेटिंगच होत नाही. फुलकळी ड्रॉप होते. बरोबर. आपल्याला तसं काहीच आलं नाही. फुलकळी पण अतिउत्तम सुंदर झालेली आहे. सेटिंग पण चांगली, फुटवे चांगले, पत्ती काळुखी एकदम रफ झालेली. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आली आपल्याला. म्हणजे हे वापरल्यानंतर तुम्हाला वॉटर सोल्युबल आणि ते वापरायची सुद्धा गरज पडणार काहीच गरज नाही पडणार. अजून काय सांगाल शेतकऱ्यांना? या वर्षी आपण जर बघितलं तर खाली बघू शकतो आपण, तुमचा शिळा बेड आहे, बरोबर ना? हो, बरोबर. अगोदर याच्यावर टोमॅटोच होता का? हो, तांबटेच होता एकदम. अच्छा. बर. त्याच्यावरतीच तुम्ही परत टोमॅटो लावला. हो, तांबटे लावलंय. आणि समजा जर तुम्हाला हे तंत्रज्ञान भेटलं नसतं तर आज काय कंडिशन असते? काय तांबट्याचा प्लॉट जमला नसता आमचा. गोळा होऊन गेला असता, उपटायची वेळ आली असती. कारण एवढा सुंदर प्लॉट होणं शक्य नाही हिवाळ्यामध्ये एवढं. आज किती दिवसाचा प्लॉट आहे हा? हा 45-50 दिवसाचा प्लॉट आहे आज. 50 दिवसाच्या मानाने जर बघितलं तर इथं हात लावा ना, बघा ना, हे हो ना, खोड किती वगैरे सुंदर बघा. आहे बघा, हे बघा. बाबा. फुलकळ्या किती आहे छान. तोटरा बघा, हे बघा. फुटवे कुठंच पिवळापणा प्रत्येक याच्यात नाही, आहे. कुठंच गेरवा नाही, नाहीये, काहीच नाही. डाग नाही. नागाळाही सुद्धा नाही. बघा तुम्ही, नागाळाही नाही, काहीच नाही. हे बघा, एकदम सुंदर प्लॉट आहे. एकदम हे सुंदर बघा, आहे. पंजेचे पंजे सेटअप होऊ राहिले बघा. काहीच अडचण नाही. हो ना, हो ना. आज तुम्ही आनंदी आहे का एकदम? हो, एकदम आनंदी आहे आम्ही. हो ना. हो. चालेल. म्हणजे तुमचा आत्मविश्वास पण वाढलेला आहे. हो, 100% आम्ही आता जोपर्यंत तांबट्या लावू तोपर्यंत हेच वापरणार आम्ही. शेती किती आहे आपल्याला टोटल? शेती आम्हाला 7-8 बिघे शेती आहे. अच्छा. कोणकोणती पिकं करताय आपण? मका करतो, गहू करतो, हम्म. कांदे, काही हम्म. द्राक्ष बाग, तांबट्या. द्राक्ष बाग पण आहे का? हो. अच्छा. तुम्ही म्हणजे तुमच्या गावामध्ये ते प्रताप निखाडे म्हणून ते पण शेतकऱ्यांनी टोमॅटोला वापरलं ना? हो, वापरलंय ना. तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघितला होता? हो, बघितलाय ना व्हिडिओ त्यांचा आणि 2 गणवाडींचा बघितला होता. अच्छा. खूप छान माहिती दिली. पुन्हा हो. एकदा आपलं नाव सांगा. संदीप साहेबराव सालादे, राहणार वडनेर बैरव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. 8308 77 47 67. चालेल. धन्यवाद सर. चालेल, धन्यवाद.